कसं काय राव मजेत ना. मी विश्वास पाटील पर एकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर. मला माहिती आहे तुम्ही थंबनेल बघून इथपर्यंत आलात, बट पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय प्लीज हे प्रोडक्ट लावू नका. एक्झॅक्टली 4 वर्षांपूर्वी मी स्किन केअर कॉन्टेंट बनवणं सुरू केलं. तेव्हा माझी स्किन आणि आताची माझी स्किन प्रचंड फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. आणि या 4 वर्षांमध्ये मी फक्त एक गोष्ट कन्सिस्टंट केलेली आहे. 4 वर्षांपूर्वी मला आलेले पिंपल्स असेल, वांग असेल, माझे वांग तर जवळपास 10 वर्ष जुने होते. म्हणजे मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा शेतात जाणं असेल, छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर गाडीवर फिरणं असेल, मराठवाड्यामध्ये प्रचंड तापमान आहे, खूप जास्त. त्याच्यामुळे गाडीवर फिरणं असेल, सनस्क्रीन काय असतं ते माहिती नाही, त्याच्यामुळे माझी स्किन प्रचंड खराब होती. बट ती स्किन रिकवर झालेली आहे फक्त या एका क्रीममुळे. आता ही क्रीम नेमकी कोणती आणि ती कसं काम करते हे तुम्हाला सांगतो. तर ही आहे ती क्रीम आणि हिचं नाव आहे ट्रेटिनॉइन. मी परत सांगतोय, पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय अजिबात ही क्रीम वापरू नका. कशाची क्रीम आहे ही? या क्रीम मध्ये आहे रेटिनॉइड्स. रेटिनॉइड्स म्हणजे काय? हे व्हिटॅमिन ए चं डेरिव्हेटिव्ह असतं. म्हणजे व्हिटॅमिन ए चा प्रकार असतो हा बेसिकली. रेटिनॉइड जेव्हा आपण चेहऱ्याला लावतो त्या रेटिनॉइडचं रूपांतर होतं रेटिनॉल मध्ये, रेटिनॉलचं रूपांतर होतं रेटिनॉल मध्ये, त्याला रेटिनॉल म्हणतात किंवा रेटिनॉल डिहाइड म्हणतात. त्याच्यानंतर या रेटिनॉलचं कन्व्हर्जन होतं रेटिनॉइक ऍसिड मध्ये. तेच रेटिनॉइक ऍसिड याच्यामध्ये, म्हणजे हे रेटिनॉल पेक्षाही चांगलं आहे किंवा पोटेंट आहे. पोटेंट म्हणजे काय? स्ट्रॉंग बनू शकता तुम्ही. तर आयसोट्रेटिनॉइन आणि ट्रेटिनॉइन हे रेटिनॉइक ऍसिड मध्ये येतं. आता मी म्हंटलो की हा व्हिटॅमिन ए चा प्रकार आहे, म्हणजे तुम्ही खाऊ शकता का? अजिबात नाही. खाण्याचं वेगळं आणि लावण्याचं वेगळं. हे केमिकल सिंथेसिस पासून क्रिएट केलेलं व्हिटॅमिन ए, हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट पासून क्रिएट केलेलं व्हिटॅमिन ए नाहीये. हे आहे स्पेशली तुमच्या चेहऱ्याला लावण्यासाठी बनवलेलं व्हिटॅमिन ए. या इन्फॉर्मेशनची तुम्हाला गरज नाहीये. बट 3 टाइप्स ऑफ जनरेशन आहेत, म्हणजे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन. हे आपण वापरतोय फर्स्ट जनरेशन मधलं रेटिनॉइड. आता ही क्रीम काम कशी करते? मी सांगितलं तुम्हाला की भाई यांनी माझे पिंपल दूर केले, माझं पिगमेंटेशन दूर केलं, ऑइली स्किन आता नाहीये. या सगळ्या गोष्टींवर हे काम कसं करतं? आता ही क्रीम लावल्यानंतर तुमच्या स्किनचा वरचा जो थर असतो एकदम बारीक, त्याला डेड सेल्स म्हणतात, ते डेड सेल ती रिमूव्ह करून देते, म्हणजे काढून टाकते. आणि ही फक्त वरतीच थांबत नाही, तर ही तुमच्या स्किनच्या मध्ये जाते, पेनिट्रेट होते स्किन मध्ये आणि कोलॅजन प्रोड्यूस करते. तो आता तुमच्या त्वचेचा वरचा भाग, जी डेड स्किन आपण त्याला म्हणतो, ती काही कामाची नसते. तो निघल्यामुळे आणि कोलॅजन प्रोड्यूस झाल्यामुळे स्किनचा सेल टर्नओव्हर वाढतो. म्हणजे काय? तुम्हाला नवीन स्किन येते लवकर. म्हणजे स्किनचे सेल्स जे असतात ना, ते लवकर लवकर निर्माण होतात आणि तुमची स्किन ग्लो करते. 10 वर्षांपूर्वीचं माझं पिगमेंटेशन होतं. ही फक्त एक क्रीम लावून, म्हणजे मला माहिती आहे मी 7-7, 8-8 हजाराच्या क्रीम पण ट्राय केलेल्या आहेत, बट दिस इज द ओनली क्रीम विच वर्क्स. ही एकमेव क्रीम आहे जी काम करते. मी परत एकदा सांगतो, ही क्रीम प्रचंड पॉवरफुल आहे, खूप जास्त पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघण्या अगोदरच विकत घेऊन लावत असाल तर खूप मोठी चूक करताय तुम्ही. अगोदर व्हिडिओ बघा प्लीज, त्याच्यानंतरच निर्णय घ्या. आता सर्वात महत्त्वाचं, ही क्रीम वापरायची किती किंवा ही क्रीम लावायची किती ते तुम्हाला सांगतो. ही क्रीम लावण्या अगोदर छान फेस वॉश करून घ्या. एखादा नॉर्मल फेस वॉश घ्या किंवा मी जो सांगितलेला आहे माझ्या रील्स मध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये तोही तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही जर ट्रेटिनॉइन वापरत असाल तर मग सेटाफिल वापरू शकता. फेस वॉश केल्यानंतर तुम्ही 15 मिनिटं थांबा, 15 ते 20 मिनिटं, कारण चेहरा तुम्हाला चांगला वाळू द्यावा लागतो. जर तुम्ही ओल्या चेहऱ्यावर लावला तर तो तुम्हाला खाज वगैरे येईल. हे बघा, सनस्क्रीन सारखं किंवा मॉइश्चरायझर सारखी एवढी मोठी 2 लाईन वगैरे अजिबात घ्यायची नाही. या ट्रेटिनॉइनचा तुम्हाला फक्त एक डॉट घ्यायचा आहे. केवढा डॉट घ्यायचा आहे? डाळी एवढा. या फक्त एवढा डॉट घ्यायचा आहे तुम्हाला, आणि हाच डॉट तुम्हाला सगळ्या चेहऱ्यावर लावायचा आहे. दॅट्स इट. 1 2 3 4. दाढीवाल्यांसाठी मी समोर सांगतो, बघत राहा. दॅट्स इट. एवढासा डॉट तुम्हाला सगळ्या चेहऱ्यावर पसरवायचा आहे. जास्त घेतल्याने फायदा नाही. जास्त जर तुम्ही घेतला तर तुम्हाला जास्त खाज येईल, त्याच्यामुळे अजिबात जास्त घेऊ नका. याच्यानंतर तुमच्याकडे जेही मॉइश्चरायझर असेल ते मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझर लावलं नाही तर तुमची प्रचंड त्वचा ड्राय होणार. ड्राय होणार म्हणजे काय? उन्हाळ्यामध्ये आपली जशी त्वचा उलते ना, स्किन उलते ना, त्याप्रमाणे तुम्हाला होणार. त्याच्यामुळे तुम्ही याच्यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. हे तुम्हाला कधी लावायचं आहे? फक्त रात्रीच्या वेळेस, म्हणजे झोपण्याच्या 1 तास अगोदर. सकाळी दुपारी तुम्हाला अजिबात लावायचं नाही. सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी अजिबात नाही. त्याच्यानंतर लावताना ही काळजी घ्या की तुम्ही तुमच्या नाकाच्या बाजूला, म्हणजे या ठिकाणी किंवा डोळ्यांच्या एकदम बाजूला, या ठिकाणी आणि तोंडाच्या बाजूला, या ठिकाणी अजिबात लावू नका. जर तुम्हाला लावायचं असेल तर त्या ठिकाणी अगोदर मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यानंतर मग सगळ्या फेसला लावा. आणि याला लावण्याची एक दुसरी पद्धत पण आहे. तुम्हाला जर जास्तच इरिटेट होत असेल तर मग अगोदर एखादा थर मॉइश्चरायझरचा लावायचा, म्हणजे तोंड धुवायचं, मॉइश्चरायझर लावायचं, 15-20 मिनिटं थांबायचं, त्याला सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर हे छोटा डाळीसारखा जो डॉट आहे तो सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा. दॅट्स इट. त्याच्यामुळे तुमचं इरिटेशन खूप जास्त कमी होईल. आता हे त्याचे साईड इफेक्ट आहे. साईड इफेक्ट म्हणजे असे काही साईड इफेक्ट नाही आहे, बट याचे साईड इफेक्ट आहेत जे मी तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित ऐका.
क्रीम वापरायला सुरू केल्यानंतर तुमची स्किन जी आहे ती रेड होईल, प्रचंड रेड होईल सुरुवातीला. त्याच्यानंतर स्किन एक्सफोलिएट व्हायला सुरू होईल. स्किन एक्सफोलिएट व्हायला सुरू होईल म्हणजे काय तर हिवाळ्यामध्ये त्वचा उडल्यानंतर त्वचा जशी निघते ना वरची डेड स्किन, तसं निघायला सुरुवात होईल. त्याला पिलिंग सुद्धा म्हणतात. आणि तुमच्या त्वचेला खाजही येऊ शकते थोडीफार, म्हणजे नाकांच्या कोपऱ्याला किंवा इथे जर तुम्ही प्रिकॉशन घेतले नाही तर. बट तुम्ही जर योग्य मॉइश्चरायझर यूज करताय आणि योग्य पद्धतीने लावताय ना, हे अजिबात तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. हे साईड इफेक्ट कुणाला दिसतील जे ट्रेटिनॉइन लावल्यानंतर अजिबात मॉइश्चरायझर लावत नाही किंवा अजिबात काळजी घेत नाही. बट तुम्हाला 1.5 किंवा 2 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतोय, तुमची स्किन माझ्यासारखी ग्लो करेल. अँड दिस द ओनली प्रोडक्ट आय एम युझिंग. माझ्याकडे प्रचंड प्रोडक्ट पडलेले आहेत, अख्खं कबड भरलेलं आहे. बट आय डोंट फॉरगेट टू यूज दिस प्रोडक्ट. आता मुलांचं ट्रेटिनॉइन वापरणं आणि मुलींचं ट्रेटिनॉइन वापरणं का वेगळे मी ते तुम्हाला सांगतो. तर मुलांना आहे ना आठवड्यातून 2 वेळेस तर शेविंग करावंच लागते 100%. मी जर गेले नाही ना भाई 2 वेळेस किंवा 3 वेळेस तर मी एकदम भूत दिसेल. तुम्ही कट मारत असाल, तुम्ही शेविंग करत असाल, तुमच्यासाठी वेगळे नियम आहे ट्रेटिनॉइन लावायचे, ते नक्की बघा. काय नियम आहेत? ज्या दिवशी तुम्ही दाढी करताय त्या दिवशी अजिबात ट्रेटिनॉइन वापरू नका. का? कारण आपण ब्लेडनी पण स्किन एक्सफोलिएट करतोय आणि त्याच्यावरती परत एक्सफोलिएटर वापरतोय, म्हणजे हे तुमची स्किन एक्सफोलिएटच करतं. ब्लेडनी पण तुम्ही स्किन एक्सफोलिएट करताय, यांनी पण एक्सफोलिएट करताय म्हटल्यानंतर तुमची स्किन रेड होईल, तुम्हाला वेगळे इन्फेक्शन होतील नाहीतर. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही दाढी करताय त्या दिवशी तुम्ही टी झोनला लावा. किंवा जर तुम्ही रोज दाढी करत असाल तर तुम्ही रोज फक्त ह्या टी झोनलाच ट्रेटिनॉइन वापरा. मुलांचे सगळ्यात जास्त रिंकल या ठिकाणी येतात. ते रिंकल गायब करण्यासाठी तुम्हाला टी झोनला लावायचं आहे. किंवा जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस दाढी करताय तर ते 2 दिवस सोडून तुम्ही बाकीचे दिवस ट्रेटिनॉइन वापरू शकता. अख्ख्या फेसला वापरू शकता का? डेफिनेटली वापरू शकता, 100% वापरू शकता. मी एक हा चार्ट बनवलेला आहे. या चार्टमध्ये मी सगळं दिलेलं आहे की भाई तुम्ही जर रोज दाढी करत असाल किंवा 2 दिवसाला दाढी करत असाल किंवा 4 दिवसाला दाढी करत असाल किंवा वीकली जर तुम्ही 2 वेळेस दाढी करत असाल तर तुम्ही रेटिनॉल कसं वापरलं पाहिजे आणि त्याची काय कन्सिस्टन्सी असावी. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तुम्ही जर ट्रेटिनॉइन वापरत असाल तर सनस्क्रीन तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. नाहीतर मग तुम्ही आज जर ट्रेटिनॉइन वापरलं, उद्या जर तुम्ही सकाळी सनस्क्रीन लावली नाही तर मग तुम्हाला साईड इफेक्ट जास्त दिसेल. तुमचे जे वांग होते, तुमचे जे पिगमेंटेशन होते ते अजून डार्क होईल जर तुम्ही ट्रेटिनॉइन वापरलं आणि तुम्ही जर सनस्क्रीन वापरलं नाही तर. त्याच्यामुळे एक चांगलं सनस्क्रीन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता चांगले सनस्क्रीन कोणकोणते आहेत मी दाखवायला हरकत नाही. खूप छान सनस्क्रीन आहे, वापरा. अफोर्डेबल आहे, काहीतरी 300-350 रुपयाचं आहे. 300-350 रुपयाला तुम्हाला 50 ml सनस्क्रीन मिळत आहे. याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन फिल्टर आहे, डेफिनेटली वापरू शकता. किंवा मग तुम्हाला जर अजून सनस्क्रीन हवे असेल अफोर्डेबल किंवा वगैरे मी खाली लिस्ट देऊन देईल, खाली लिंक देऊन देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता हा जो पिरियड आहे ॲप्लिकेशनचा, सुरुवातीला तुम्हाला त्याची सवय लावण्यासाठी खूप अवघड जातं. म्हणजे सुरुवातीचे 1.5-2 महिने तर भाई मला असं वाटायचं की भाई काय हे का लावायला सुरुवात केली मी वगैरे. बट इट वर्क्स अमेझिंग. आता मी चेहऱ्यावर वापरतोय, मी मानेवर वापरत नाही आहे. त्याच्यामुळे हा डिफरन्स बघा, खूप जास्त डिफरन्स आहे. हालाकी मी मेकअप वगैरे करत नाही, मला मेकअप वगैरे अजिबात येत नाही, मी स्किन केअर करतो. बट देर इज लॉट ऑफ डिफरन्स. हे उदाहरण तुमच्यासमोर मी भरपूर वेळेस विचार करतो की यार मी मानेला पण अप्लाय करायला सुरुवात केली पाहिजे. वी डोंट यूज इट ऑन नेक. त्याच्यामुळे तुम्ही जर हे ॲटलिस्ट 6 महिने कंटिन्यू करत असाल ना, तुम्ही आयुष्यामध्ये तुमची स्वतःची स्किन अशी कधीच बघितली नसणार जी की तुम्ही 6 महिन्यानंतर बघणार. आता याची स्ट्रेंथ असते, जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये विकत घ्यायला जाल तेव्हा स्ट्रेंथ असते या क्रीमची. 0.1 असेल किंवा 0.025 असेल, 0.01 असेल तर तुम्हाला सुरुवात करायची 0.025 पासून. हे बघा का? कारण हे खूप जास्त पोटेंट क्रीम आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला 0.025 पासून सुरुवात करा. तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही जवळपास 1-1.5 वर्षांनंतर तुम्ही 0.1 जर घेतलं तर चालेल, पण सुरुवात तुम्ही 0.025 पासूनच करा. आणि जर तुम्ही एकदमच 0.1 घेतलं तर मग तुम्हाला अजिबात ते वापरता येणार नाही. आणि जर तुम्ही ट्रेटिनॉइन वापरत असाल तर दुसरे कोणतेच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असलेली क्रीम वापरू नका, जसं की ग्लायकोलिक ॲसिड तर मला अजिबात वापरायला जमत नाही. बट ग्लायकोलिक ॲसिड असणारे भरपूर प्रोडक्ट आहेत जे की आपण नाईट स्किन रूटीनमध्ये वापरतो, ते अजिबात वापरू नका. त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड असेल, बेन्झॉइल पेरॉक्साईड असेल, त्याच्यानंतर दुसरे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल, ॲझिलिक ॲसिड झाले, कोजिक ॲसिड वगैरे, या क्रीम्स तुम्ही सुरुवातीला 1-1.5 वर्ष ट्रेटिनॉइन सोबत अजिबात वापरू नका. कोणी वापरायला नको. तुम्हाला जर सोरायसिस असेल अजिबात वापरू नका. तुम्हाला जर एक्झेमा असेल अजिबात वापरू नका. अँड दॅट्स इट. ही आहे संपूर्ण माहिती ट्रेटिनॉइन विषयी. तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंट करून विचारा आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.